आणि 1 एकराचे जवळपास 20 ते 24 प्लॉट्स पाडले आणि त्यानुसार 3-3 दिवसाला मी लागवड केली. आणि त्यानुसार खरं सांगतो, म्हणजे मला ही गोष्ट माहिती नव्हती की शेतीमध्ये किती पैसा असतो. तेवढ्या 30-35 दिवसात मला पावणे 2 लाख रुपये त्या एकरामध्ये जाते. आणि टोटल खर्च त्याचा जवळपास 23 ते 24 हजार होता. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की युपीएससी अभ्यास केलेली जी गोष्ट आहे ना ती व्हायला जात नाही. तसंच तुम्हाला शेती कशी करायची हे मी सांगू शकत नाही, कारण ते तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती आहे. फक्त कुठली गोष्ट सांगू शकतो की शेतीला प्रोफेशनली बिझनेस कसं बनवायचं ते मात्र गरजेचं आहे. जसं मगाशी तो पण म्हणाला की ऍग्रीप्रेनरशिप, ऍग्री बिझनेस, तर शेती करत तसं बनणं महत्वाचं आहे. शेतीमधनं नुसतं उत्पादन काढून उपयोग नाही, त्या उत्पादनात व्हॅल्यू ऍडिशन करणं महत्वाचं आहे. जसं सरांनी मगाशी शेवग्याबद्दल सांगितलं, मोरिंगा, तर खरं सांगतो शेवग्याचे डिफरंट भागापासून, म्हणजे शेवग्याच्या पानापासून, शेवग्याच्या शेंगेपासून, शेवग्याच्या खोडापासून, प्रत्येक भागापासून एक ना एक गोष्ट तयार होते. आणि ती गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे. जसं सरांनी मगाशी सांगितलं की आजकाल प्लांट बेस्ड प्रोटीन्स आले आहेत आणि प्लांट बेस्ड प्रोटीन्स येतात मोरिंगा पासून, तसेच पीज म्हणजे ग्रीन पीज म्हणजे वाटाणा. तर अशा डिफरंट पिकांपासून डिफरंट उत्पादन आज मिळतात.